आपण नेहमीच बघतो की आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात ज्यांची कायम काहीतरी तक्रार असते. म्हणजे त्यांचं नशीब कायम खराब असतो असं त्यांना वाटत असतं. हो, अगदी. म्हणजे ऑफिसमधला बॉस वाईट आहे किंवा बाहेर पडलं की ट्रॅफिक खूप खराब असतं. हो, आणि देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे किंवा सरकारच नेहमी चुकीचं वागतंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या आयुष्यात जे काही वाईट घडतंय ना, त्याला ते स्वतः सोडून बाकी सगळं जग जबाबदार असतं. बरोबर. आणि या सतत चालणाऱ्या ब्लेम गेम किंवा इतरांवर खापर फोडण्याच्या सवयीमागे एक अत्यंत घातक मानसिक अवस्था असते. आधुनिक भाषेत आपण याला विक्टिम मेंटॅलिटी म्हणतो. म्हणजे सतत स्वतःला पीडित समजण्याची वृत्ती. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या आधुनिक आजारावरचा सर्वात अचूक उपाय तब्बल 400 वर्षांपूर्वी एका ग्रंथात लिहून ठेवलाय. आणि तो ग्रंथ म्हणजे 17व्या शतकातील श्री समर्थ रामदास स्वामींचा दासबोध. तसं पाहिलं तर दासबोध हा मानवी मनाचा आणि जगण्याचा एक अत्यंत सूक्ष्म अभ्यास आहे. अगदी. आणि आज आपण या ग्रंथातील दशक 18 मधील सूत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, कारण तिथे या समस्येच्या मुळावरच घाव घातला आहे. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट मला इथे स्पष्ट करायची आहे. नक्कीच सांगा. दासबोध हा ग्रंथ अनेकदा एका विशिष्ट धार्मिक किंवा वैचारिक चौकटीतून बघितला जातो. पण आज आपण त्या कसल्याही चौकटीत न अडकता यातलं जे मूळ आणि तटस्थ मानसशास्त्रीय ज्ञान आहे, फक्त त्याचं विश्लेषण करणार आहोत. हो, हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण कोणत्याही विचारधारेची बाजू घेत नाही आहोत, तर केवळ एका जुन्या पण अत्यंत तर्कशुद्ध अशा स्रोताचा आधार घेतोय. अगदी बरोबर. तर मला सांगा, आपण जेव्हा या विक्टिम मेंटॅलिटीबद्दल बोलतो तेव्हा दासबोध या समस्येच्या मुळाशी कसा जातो? म्हणजे सुरुवात कुठून होते? यातली सर्वात लक्षवेधी आणि कदाचित काहींना थोडी बोचणारी गोष्ट अशी आहे की दासबोधामध्ये स्वतःच्या अपयशासाठी देवाला किंवा नशिबाला दोष देण्याला अत्यंत स्पष्ट शब्दात मूर्खपणा म्हटलंय. अरे बापरे, थेट मूर्खपणा. हो, अगदी ठामपणे सांगितलं आहे. माणसाची सध्याची जी काही परिस्थिती आहे ती त्याच्या स्वतःच्या निवडीचा आणि प्रयत्नांचा परिणाम असते, किंवा अधिक स्पष्ट सांगायचं तर प्रयत्नांच्या अभावाचा परिणाम असते. म्हणजे आपण जे पेरतो तेच उगवतं असं काहीसं. तसंच काहीसं. जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की माझं नशीबच खराब आहे, तेव्हा ती व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतःची जबाबदारी झटकत असते. अयोग्य विचार आणि प्रयत्नांचा अभाव हीच अपयशाची मुख्य कारणे आहेत. तुम्ही स्वतःच तुमचे भाग्यविधाते आहात हा विचार तिथे अगदी ठळकपणे मांडला आहे. पण एक मिनिट, इथे मला थोडं थांबावंसं वाटतं. हे ऐकायला खूप छान वाटतं की सर्व काही आपल्याच हातात आहे. पण खऱ्या आयुष्यात हे खरंच 100% लागू होतं का? म्हणजे तुम्हाला नक्की काय विचारायचंय? म्हणजे बघा ना, समाजात गरिबी आहे किंवा अचानक येणाऱ्या जागतिक महामाऱ्या आहेत किंवा खरोखरच काही लोकांच्या वाट्याला अत्यंत वाईट परिस्थिती येते ज्यावर त्यांचं काहीच नियंत्रण नसतं. हो, ते तर आहेच. मग अशावेळी त्यांना त्यांच्या परिस्थितीसाठी जबाबदार धरणं हे एक प्रकारचं विक्टिम ब्लेमिंग नाही का होणार? दासबोध खरोखरच असं म्हणतो का की जगात बाह्य परिस्थितीचा काहीच प्रभाव नसतो? हा अत्यंत महत्वाचा आणि रास्त प्रश्न आहे. आणि इथेच आपल्याला या तत्वज्ञानाची खोली समजून घ्यावी लागेल. दासबोध बाह्य परिस्थितीचं किंवा संकटांचं अस्तित्व अजिबात नाकारत नाही. अच्छा, म्हणजे संकट असतात हे तिथे मान्य केलंय? हो, नक्कीच. गरिबी, आजारपण किंवा नैसर्गिक संकटे येणार नाहीत असं तिथे कुठेही म्हटलेलं नाही. मुद्दा हा आहे की जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा माणसाची प्रतिक्रिया काय असते. प्रतिक्रिया म्हणजे आपण त्याला कसं सामोरं जातो? अगदी. आधुनिक मानसशास्त्रात याला लोकस ऑफ कंट्रोल किंवा नियंत्रणाचे वर्तुळ असं म्हणतात. ज्या व्यक्तींचा इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल असतो ते विचार करतात की परिस्थिती जरी कठीण असली तरी यातून मार्ग काढणं माझ्या हातात आहे. आणि विक्टिम मेंटॅलिटी असलेले लोक याच्या उलट विचार करतात. बरोबर. ते असा विचार करतायत की सगळं काही बाह्य शक्तींच्याच हातात आहे आणि मी काहीच करू शकत नाही. दासबोध हा या अयोग्य विचारांवर बोट ठेवतो. संकटं मोठी असू शकतात, पण त्या संकटांसमोर हात टेकून नशिबाला दोष देणं हा अयोग्य विचार आहे. हे खूपच स्पष्ट करणार आहे. म्हणजे हे आधुनिक काळातील स्टोइसिझम सारखंच आहे ना? तुमच्या आजूबाजूला काय घडते यावर तुमचं नियंत्रण नसेल, पण तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता यावर नक्कीच तुमचं नियंत्रण असतं. अगदी तंतोतंत. प्रतिसाद देण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे नेहमीच असतं. पण तरीही मला एक सांगा, माणसाला स्वतःच्या चुका स्वीकारण्याऐवजी किंवा परिस्थितीशी लढण्याऐवजी नशिबाला किंवा दुसऱ्या कुणाला तरी दोष देणं मानसिकदृष्ट्या इतके सोयीचे का वाटते? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण यात काहीच फायदा नाहीये हे माहीत असूनही लोक हे करतात. यामागे कोणतं मानसशास्त्र आहे आणि दासबोध याला कसं स्पष्ट करतो? दासबोधामध्ये या मानसिक अवस्थेला देह, बुद्धी आणि अज्ञान किंवा माया या संकल्पनांद्वारे स्पष्ट केला आहे. जर आपण याचं मानसशास्त्रीय विश्लेषण केलं तर हा सर्व खेळ माणसाच्या अहंकाराचा आहे. अहंकार म्हणजे इगो. हो, इगो.
माणूस जेव्हा स्वतःची ओळख फक्त स्वतःचं शरीर, स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा आणि स्वतःच्या यशापुरती मर्यादित ठेवतो, त्याला दासबोधात देहबुद्धी म्हणतात. हां, म्हणजे मीच सर्वस्व आहे असा विचार. हो. आणि अशा वेळी जेव्हा एखादं अपयश येतं, तेव्हा ते अपयश या अहंकारासाठी एका मोठ्या धोक्यासारखं असतं. माझ्याकडून चूक झाली किंवा माझे प्रयत्न कमी पडले, हे स्वीकारणं अहंकाराला अक्षरशः मृत्यूसारखं वाटतं. अच्छा, म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी मन एक प्रकारची ढाल तयार करतं. अगदी तसंच. आणि ती ढाल म्हणजे इतरांना दोष देणं. माया किंवा भ्रम आपल्याला असं भासवतं की जगातल्या सर्व गोष्टी एका विशिष्ट व्यक्तीच्या विरुद्ध म्हणजे आपल्या विरुद्ध कट रचत आहेत. बापरे, म्हणजे हा स्वतःला दिलेला एक खोटा दिलासाच आहे. हो ना. यामुळे तात्पुरता का होईना पण स्वतःला दोषमुक्त केल्याचा एक दिलासा मिळतो. मी अपयशी ठरलो कारण परिस्थितीच माझ्या विरोधात होती, हे वाक्य स्वतःला सांगितल्याने आतल्या अहंकाराला सुरक्षित वाटतं. खरंय. पण दासबोध सांगतो की हा खोटा दिलासा म्हणजे निव्वळ अज्ञान आहे. कारण या अज्ञानामुळे आपण स्वतःला बदलण्याची आणि सुधारण्याची संधीच कायमची गमावून बसतो. हे म्हणजे बंद गाडीत बसून ट्रॅफिकला शिव्या देण्यासारखं आहे. जिथे आपण गाडीचं इंजिनच चालू केलेलं नाहीये, पण रस्ता खराब आहे किंवा इतर लोक गाडी नीट चालवत नाहीत, अशा तक्रारी सुरू आहेत. क्या बात आहे. खूपच समर्पक उदाहरण दिलं. हो ना, म्हणजे दिलासा मिळतोय पण गाडी जागची हलत नाहीये. मग मला सांगा, जर हा नशिबाला दोष देण्याचा आजार आपण मान्य केला, तर त्यावर दासबोधाने दिलेलं अचूक औषध काय आहे? कारण एकदा का माणूस या नकारात्मकतेच्या गर्तेत अडकला की त्याला बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. दासबोधाने यावर 2 अत्यंत प्रभावी औषधं सांगितली आहेत. ती म्हणजे सावधानता आणि प्रयत्न. सावधानता आणि प्रयत्न. हो. दासबोधात आळस सोडावा आणि यत्न साक्षेपे जोडावा अशा अतिशय स्पष्ट ओळी आहेत. याचा अर्थ आळस पूर्णपणे सोडून द्या आणि अत्यंत जागरूकतेने सातत्याने प्रयत्न करत राहा. आळस सोडावा हे ऐकायला खूपच सोपं आणि साधं वाटतं. आपण लहानपणापासून शाळेतही हेच ऐकत आलोय. पण प्रत्यक्षात आळस सोडणं हे खूप कठीण काम आहे. दासबोध ह्या आळसाबद्दल इतकं कठोर का आहे? कारण दासबोधाला आळसाचे शारीरिक आणि विशेषतः मानसिक दुष्परिणाम अचूक माहीत आहेत. आळस हा केवळ शारीरिक नसतो, तो मानसिक जास्त असतो. मानसिक आळस म्हणजे विचारांचा आळस. अगदी बरोबर. आळसामुळे आणखी आळस वाढतो. इंग्रजीत ज्याला आपण आयडलनेस बिगेट्स आयडलनेस म्हणतो, तो माणसाची मानसिक आणि शारीरिक शक्ती अक्षरशः नष्ट करतो. म्हणजे ती एक प्रकारची साखळीच आहे. हो ना. जो माणूस आळशी आहे, ज्याचे मन सतत भरकटलेले असते, तो माणूस झोपेतही आणि जागेपणीही फक्त स्वतःच्या अपयशाचा आणि दुःखाचाच विचार करत राहतो. आळसामुळे निर्माण होणारी ही मानसिक धुंदी माणसाला सत्यापासून दूर नेते. म्हणजे आळस हा केवळ आराम करणे नसून तो एक प्रकारचा मानसिक आजार आहे जो आपल्याला वास्तवापासून दूर नेतो. नक्कीच. आणि यावर उपाय म्हणून दासबोधात एका विशिष्ट दिनचर्येचा संदर्भ दिला आहे. प्रातकाळी उठत जावे म्हणजे सकाळी लवकर उठणे. अच्छा, म्हणजे लवकर उठण्यावर भर आहे. हो. आता हे केवळ एक जुनं तत्वज्ञान नाही, तर यामागे एक सखोल विज्ञान आहे. सकाळी लवकर उठणे, स्वच्छता पाळणे, वाचन करणे, नवीन गोष्टी शिकणे, ज्ञान मिळवणे या सगळ्या सवयी माणसाच्या मेंदूला एका विशिष्ट शिस्तीत आणतात. म्हणजे एका रुटीनचा भाग बनतात. हो. जेव्हा दिवसाची सुरुवात एका स्पष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीने होते, तेव्हा मेंदूची एकाग्रता वाढते. यश मिळवण्यासाठी हुशारी, शहाणपण आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची नितांत गरज असते. आणि या सगळ्याची सुरुवात त्या प्रातकाळी उठण्यापासून आणि आळस झटकण्यापासून होते. हे ऐकताना मला असं वाटतंय की आपण आधुनिक काळातील एखाद्या प्रोडक्टिव्हिटी मास्टर क्लासबद्दल बोलतोय. म्हणजे सकाळी लवकर उठा, स्वतःला अपडेट ठेवा, सातत्याने काम करा. हो, अगदी तसंच वाटतं. 400 वर्षांपूर्वीचा हा विचार आजच्या हसल कल्चरला अगदी तंतोतंत लागू पडतो. पण इथे माझ्या मनात एक मोठी शंका निर्माण होते. कोणती शंका? दासबोधात सांगितलेली ही सावधानता आणि केवळ बैल मेहनतीसारखे केलेले कठोर परिश्रम या 2 गोष्टींमध्ये नक्की काय फरक आहे? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. कारण आजकाल आपण बघतो लोक 12-14 तास काम करतात, पण तरीही ते वैतागलेलेच असतात. त्यांच्यात ती समाधान वृत्ती नसते. मग सावधानता म्हणजे नेमके काय पाळायचे? हा खूपच महत्वाचा फरक आहे आणि इथेच दासबोध आजच्या अंध हसल कल्चरपेक्षा वेगळा आणि वरचढ ठरतो. नुसते कष्ट करणे किंवा आंधळेपणाने कामात जुंपून घेणे म्हणजे सावधानता नव्हे. मग सावधानता म्हणजे काय? दासबोध सांगतो की काम करताना विवेक असला पाहिजे. विवेक म्हणजे काय? योग्य आणि काय अयोग्य याची स्पष्ट जाण. तुम्ही जे काही करत आहात त्यामागील तुमचा हेतू काय आहे याचे पूर्ण भान असणे म्हणजेच सावधानता. म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्कच्याही पुढे सावधानता म्हणजे रोजच्या व्यवहारात अत्यंत चतुर, डोळस आणि सावध असणे.
चतुर आणि डोळस म्हणजे प्रॅक्टिकल असणं. अगदी. कोणाशी कसे बोलावे, लोकांची पारख कशी करावी, वेळेचे नियोजन कसे करावे, फसवणूक कशी टाळावी आणि मुख्य म्हणजे परिस्थितीचा अचूक अंदाज कसा घ्यावा, या सर्व गोष्टींचे भान असणे म्हणजेच दासबोधात सांगितलेली सावधानता. म्हणजे नुसतं डोळे मिटून कष्ट नाही करायचे. नाही, अजिबात नाही. नुसते कष्ट करून माणूस यशस्वी होत नाही. कष्टाला दिशा लागते. जेव्हा त्या कष्टांना योग्य विचारांची आणि या चौफेर सावधानतेची जोड मिळते, तेव्हाच अपयशाचे दुष्टचक्र तुटते आणि यशाचे मार्ग खुले होतात. बापरे, हे खूपच सखोल आहे. डोळे उघडे ठेवून आणि मेंदू जागृत ठेवून काम करणे हे केवळ शारीरिक काम नसून ती एक मानसिक उपस्थिती किंवा माइंडफुलनेस आहे. अगदी बरोबर. जर आपण हे मान्य केलं की सावधानता आणि प्रयत्न हे यश मिळवण्यासाठी आवश्यक आहेत, तर आता एक मोठा प्रश्न उभा राहतो. आणि इथे आपण चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया असं मला वाटतं. हो, नक्कीच. सतत काम करत राहणे, सावधान असणे, प्रगतीसाठी धडपडणे, या सगळ्यात माणूस कधीतरी थकून जाईल ना. दैनंदिन जीवन ज्याला आपण प्रपंच म्हणतो आणि मनाची शांती किंवा उच्च विचार ज्याला परमार्थ म्हणतात, यांचा समतोल कसा साधावा? बॅलन्स कसा करायचा हा प्रश्न आहे. हो, जेणेकरून कामाचा ताण येऊन किंवा बर्नआउट होऊन माणूस पुन्हा त्या नैराश्याच्या आणि मीच का या तक्रारींच्या गर्तेत जाणार नाही. हा खऱ्या अर्थाने दासबोधाचा गाभा आहे. अनेकदा लोकांमध्ये असा एक गैरसमज असतो की आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी किंवा मानसिक ताणातून मुक्त होण्यासाठी हे रोजचे धक्काधकीचे जीवन, घरदार, कौटुंबिक जबाबदाऱ्या सोडून द्यावा लागतात. हो, म्हणजे कुठेतरी हिमालयात किंवा जंगलात पळून जावं लागतं असा एक समज आहे. बरोबर. पण दासबोध या समजुतीला अत्यंत प्रखरतेने नाकारतो. हो, आणि जर आपण नीट विचार केला तर जबाबदाऱ्यांपासून पळून जाणं ही सुद्धा एका अर्थाने विक्टिम मेंटॅलिटीच आहे ना. मला हे जग सहन होत नाहीये, इथले लोक वाईट आहेत म्हणून मी यातून पळ काढतोय, हा सुद्धा एक प्रकारचा बचावच आहे. अगदी तंतोतंत. तुम्ही अगदी योग्य मर्म पकडलत. जे लोक वैतागून किंवा परिस्थितीला घाबरून जबाबदाऱ्या झटकतात ते दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरतात. म्हणजे प्रपंचही नाही आणि परमार्थही नाही. हो ना. त्यांचा प्रपंच धड होतो ना त्यांना कोणताही परमार्थ साधता येतो. म्हणूनच दासबोध एक अत्यंत सुवर्णमध्ये सांगतो आणि ते वाक्य आहे, सावधपणे प्रपंच करावा. सावधपणे प्रपंच करावा. याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा? याचा अर्थ सांसारिक जबाबदाऱ्या पूर्ण सावधानीने, शहाणपणाने आणि उत्कृष्टपणे पार पाडणे. कुटुंबाची काळजी घेणे, आपला व्यवसाय किंवा नोकरी इमानदारीने करणे, समाजात लोकांमध्ये मिसळणे, हे सर्व प्रपंचाचेच भाग आहेत. म्हणजे रोजचं जीवन. हो, आणि हे सगळं करत असतानाच याच प्रपंचात राहून परमार्थ साधायचा असतो. दासबोध असं सांगत नाही की काम सोडून द्या. तो सांगतो काम अधिक चांगल्या पद्धतीने करा, पण सावध राहून. पण इथेच तर खरी गोची आहे ना. हे दोन्ही एकाच वेळी कसं शक्य आहे? प्रपंचात राहिलं, समाजात वावरलं की तिथे लोकांच्या अपेक्षा आल्या, स्पर्धा आली, ताणतणाव आला आणि अपयशही आलंच. हो, ते तर येणारच. मग तिथे मनाची शांती कशी मिळणार? या सगळ्यातून माणूस फ्रस्ट्रेट होणारच ना कधीतरी. इथेच दासबोधातील अत्यंत उच्च दर्जाचे मानसशास्त्र कामी येते. मगाशी आपण अहंकार आणि देहबुद्धी याबद्दल बोललो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मीपणामधून म्हणजेच अहंकारातून बाहेर पडून काम करते तेव्हा सगळं चित्रच बदलून जातं. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे. अगदी. आपण जे काही करतोय तो केवळ आपला कर्तव्य भाव आहे आणि आपण एका मोठ्या उद्देशासाठी काम करत आहोत ही जाणीव जेव्हा निर्माण होते तेव्हा अपेक्षांचे ओझे गळून पडते. जेव्हा काम करणारा मी हा अहंकार नष्ट होतो तेव्हा मी पीडित आहे किंवा माझ्यावर अन्याय झाला हा विचारच मुळातून नष्ट होतो. अच्छा, कारण तिथे तक्रार करण्यासाठी तो अहंकारी मी उरतच नाही. बरोबर. मला इथे एका कुशल पोहणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण आठवतंय. जो माणूस नौखा असतो तो पाण्याला घाबरतो, लाटांशी संघर्ष करतो आणि पाणी कसं डोळ्यात जातंय किंवा किती खोल आहे याची तक्रार करत राहतो. अगदी योग्य उदाहरण आहे. लाटांवर स्वार होतो. तो पाण्याकडे बघून तक्रार करत नाही. तो त्या परिस्थितीशी एकरूप होतो, कारण त्याला पोहण्याचं तंत्र अवगत झालेलं असतं. तो पाण्याशी लढत नाही, तर तो पाण्यातून मार्ग काढतो. अतिशय सुंदर उदाहरण. तो कुशल पोहणारा माणूस पाण्याची प्रकृती समजून घेतो आणि त्यानुसार स्वतःच्या हालचाली ठरवतो. तो पाण्याला दोष देत बसत नाही. दासबोधातील सावधपणे प्रपंच करणे हे असंच आहे. म्हणजे जगाचे व्यवहार कसे चालतात हे ओळखून त्यात कुशलतेने वावरणे. हो, अगदी तसंच. पण तरीही एक शंका मनात येतेच. आधुनिक जगात आपण असं मानतो की जेव्हा एखादी महत्वाकांक्षा असते, मला हे मिळवायचंच आहे, ही जिद्द असते, तेव्हाच कामाची प्रेरणा मिळते. हा, असा एक सर्वसामान्य समज आहे. हो ना. मग जर आपण मीच सर्व काही करतोय हा अहंकार सोडून दिला आणि फळाची अपेक्षाच ठेवली नाही, तर मग जबाबदारी घेणं अधिक सोपे आणि तणावमुक्त कसे काय होते?
सहसा असं वाटतं की अहंकार आणि महत्वाकांक्षा नसेल तर माणूस आळशी होईल. जर आपण असं मानलं की मीच हे सगळं करतोय आणि माझ्याच हिमतीवर हे घडतंय, तर त्यासोबत येणाऱ्या अपयशाची, लोकांच्या टीकेची आणि भविष्याच्या चिंतेची सगळी जबाबदारी आणि दडपणही त्याच मीवर पडते. म्हणजे प्रेशर वाढतं. हो, तो मी सतत एका प्रचंड तणावाखाली वावरतो. लोक काय म्हणतील किंवा मी फेल झालो तर काय, या विचारानेच त्याची अर्धी ऊर्जा संपते. हे मात्र अगदी खरंय. आपण ओव्हर थिंकिंग करूनच निम्मे ठकतो. अगदी बरोबर. पण जेव्हा तो मीपणा बाजूला ठेवला जातो आणि व्यक्ती फक्त आणि फक्त स्वतःच्या कामावर, स्वतःच्या कर्तव्यावर 100% लक्ष केंद्रित करते, तेव्हा ती व्यक्ती खऱ्या अर्थाने मानसिकदृष्ट्या स्वतंत्र होते. म्हणजे निकालाची भीती सतावत नाही. नाही सतावत. दासबोध यालाच अलिप्तता किंवा निष्काम कर्म म्हणतो. तुम्ही प्रपंचात पूर्णपणे आहात, सर्व जबाबदाऱ्या अतिशय उत्तम प्रकारे पार पाडत आहात, पण आतून तुम्ही अत्यंत शांत आणि अलिप्त आहात. याच मानसिकतेत, या फ्लो स्टेटमध्ये विक्टिम मेंटॅलिटीला जगण्यासाठी कोणताही वाव उरत नाही. हे खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे सगळं काही करायचं, पण त्यात मानसिकदृष्ट्या अडकून पडायचं नाही. गाडी पूर्ण वेगात आणि सावधपणे चालवायची, पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर ट्रॅफिकची तक्रार करण्याऐवजी स्वतःच्या गाडीतलं गाणं ऐकत प्रवासाचा आनंद घ्यायचा. अगदी अचूक. स्वतःचं नियंत्रण जिथे आहे तिथे 100% द्यायचे. आणि हे करण्यासाठी कोणत्याही चमत्काराची गरज नाही, कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही. मग फक्त दृष्टिकोन बदलायची गरज आहे. हो, गरज आहे ती फक्त स्वतःचे विचार बदलण्याची, आळस झटकण्याची आणि शहाणपणाने कृती करण्याची. दासबोध वारंवार हेच सांगतो की तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला तुम्ही स्वतःच जबाबदार आहात. हे ऐकायला कदाचित कठोर वाटेल, पण हाच तो कडू डोस आहे जो सतत तक्रार करण्याच्या आजाराला मुळातून बरा करतो. नक्कीच. आपण या अत्यंत उद्बोधक चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. चला तर मग या संपूर्ण चर्चेचा एक धागा एकत्र करूया आणि मुख्य निष्कर्ष काढूया. हो, नक्की. आज आपण पाहिलं की विक्टिम मेंटॅलिटी किंवा सतत इतरांना दोष देण्याची वृत्ती हा खऱ्या अर्थाने माणसाचाच एक कमकुवत पर्याय आहे. तो बाह्य परिस्थितीमुळे नाही, तर आतल्या आळस आणि अज्ञानातून जन्माला येतो. एखादी व्यक्ती स्वतःला पीडित समजते कारण तसं करणं तिच्या अहंकारासाठी सोयीचं असतं. बरोबर. पण दासबोधाने यावरचा एक शाश्वत आणि अत्यंत प्रभावी उपाय दिला आहे. आणि तो उपाय म्हणजे सावधानता, अथक आणि दिशाहीन नसलेले प्रयत्न, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची 100% जबाबदारी स्वतः घेणे. आपलं जीवन हे आपल्याच विचारांचा आणि कृतींचा आरसा आहे. हा दासबोधाचा सुवर्ण विचार आज आपण ठळकपणे पाहिला. ही माहिती आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाची आहे. हो, कारण यातून आपल्याला स्वावलंबनाचा मार्ग मिळतो. अगदी. जुन्या नकारात्मक विचारांना कवटाळून बसण्यापेक्षा आणि आपल्या अपयशासाठी व्यवस्थेवर किंवा इतरांवर बोट दाखवण्यापेक्षा जर हा स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला तर प्रचंड मानसिक स्पष्टता मिळते. यातून एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि सतत तक्रारींच्या दुष्टचक्रातून कायमची मुक्ती मिळते. हो, जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हाच परिस्थिती बदलण्याची खरी ताकद आपल्या हातात येते. आणि हीच ती ताकद आहे जी खऱ्या अर्थाने स्वतंत्र करते. स्वावलंबन हे केवळ आर्थिक नसतं, तर ते मानसिक सुद्धा असायला हवं. अगदी खरे. आजची ही सखोल चर्चा थांबवताना मूळ स्रोतावर आधारित असा एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. दासबोधात सांगितल्याप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड ही निसर्गाची सर्व चक्रे आणि त्यातील जीवनशक्ती सतत कार्यरत आहे, सतत गतिमान आहे. वारा क्षणभरही न थांबता वाहतोय, सूर्य वेळेवर उगवतोय आणि मावळतोय. हे संपूर्ण विश्व एका सेकंदासाठीही न थांबता स्वतःचं काम निमूटपणे करत आहे. मग जर हे संपूर्ण विश्वच इतकं गतिमान असेल, निसर्गातील प्रत्येक घटक जर स्वतःचं कर्तव्य बजावत असेल, तर एखाद्या माणसाने एका जागी बसून आळसात पडून राहून केवळ आजूबाजूच्या परिस्थितीवर तक्रार करत राहणं हे निसर्गाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाच्याच विरुद्ध जाण्यासारखं नाही का? नक्कीच. याचा विचार व्हायला हवा. हो, याचा नक्की विचार करा. जेव्हा कुणी ट्रॅफिकमध्ये अडकून बंद गाडीतून इतरांना आणि नशिबाला शिव्या घालत असतं, तेव्हा खरा प्रश्न हा असतो की त्या व्यक्तीने स्वतःच्या गाडीचं इंजिन तरी चालू केलं आहे का? हीच विचार करायला लावणारी गोष्ट मनात ठेवून आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.